रिकामा तेल डबा जर भंगारवाल्याला देत असाल तर हा व्हिडिओ पहा. एक शेतकरी ज्याच्या मुलीचा वाढदिवस होता पण तिला गिफ्ट घ्यायला पैसे नव्हते, म्हणून या मोकळ्या पत्र्याच्या तेल डब्यापासून त्यानं अशी अनोखी वस्तू बनवली की ज्यामुळे होतंय संपूर्ण देशात कौतुक. 15 लिटरचा पत्र्याचा तेल डबा जो आपण वापरतो, मोकळा झाला का भंगारवाल्याला देऊन टाकतो. पण या रिकाम्या तेल डब्यापासून एका शेतकरी बापानं आपल्या मुलीसाठी एक अशी अनोखी वस्तू बनवली की जिचा व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिलाय. या व्यक्तीचं कौतुक संपूर्ण देशातून होत आहे. एक व्यक्ती ज्याच्याकडे पैशाची अतिशय तंगी, हलाखीची परिस्थिती, जो 6 महिने एक तेल डबा वापरायचा, पण मुलीचा वाढदिवस आला होता. प्रत्येक वाढदिवसाला तो काही ना काही देत असायचा. पण यावेळेस मुलगी म्हणाली की मला काहीतरी विशेष गिफ्ट लागेल. पण गिफ्ट आणण्यासाठी त्या शेतकरी बापाकडे पैसे नव्हते. पण त्याला तेव्हा एक कल्पना सुचली. त्याच्या घरात पडलेला एक रिकामा पत्र्याचा तेल डबा, या तेल डब्यापासून त्याने मुलीसाठी एक अशी अनोखी गोष्ट बनवली. एक असं गिफ्ट बनवलं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया अक्षरशः धुमाकूळ घालतात. लोक म्हणतात बाप असाव तर असाच, बाप गरीब, पण मुलीच्या प्रेमाखातर त्याने असं डोकं चालवलं. टाकाऊ पासून अशी टिकाऊ वस्तू बनवली, अनोखी वस्तू बनवली की जो 10 रुपयाला भंगारात आपण तेल डबा देतो, ज्याची किंमत लाखो रुपये झाली. मग काय बनवलं त्या शेतकरी बापानं? 10 रुपयाच्या या डब्यापासून त्याने असं काय बनवलं की ज्यामुळे व्हिडिओ अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला. या व्यक्तीने काय अनोखी कल्पना लावली, कसं डोकं वापरलं की ज्यामुळे रिकाम्या तेल डब्यापासून एक अनोखं गिफ्ट तयार झालं. जर तुमच्या घरात असा रिकामा पत्र्याचा तेल डबा असेल तर तुम्ही तुमच्या घरात लहान मुलांसाठी अशी वस्तू कशी बनवायची आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. पत्र्याचा तेलाचा डबा. आपल्या घरात नेहमी तेल संपलं की त्याची किंमत फक्त 10 रुपये उरते. तो डबा भंगारवाल्याला आपण देतो आणि विसरून जातो. पण याच रिकाम्या निरुपयोगी डब्यापासून एका शेतकऱ्याने आपल्या लेकीसाठी एक अशी अनोखी गोष्ट बनवली जी पाहून करोडो लोकांचे डोळे पाणवले. ही कहाणी अशा व्यक्तीची आहे ज्याच्याकडे पैशाची नेहमी तंगी असायची. शेती करून जेमतेम घर चालायचं. एक 15 लिटर तेलाचा डबा तब्बल 6 महिने पुरवा लागायचा. पण त्याची चिमुरडी मुलगी, तिची स्वप्न मोठी होती. तिचा वाढदिवस जवळ येत होता. ती बाबांकडे हट्ट धरून बसली, बाबा मला यावेळी काहीतरी भारी गिफ्ट द्या. बाबा तिला देण्यासाठी गिफ्टसाठी मन त्यांचं होतं, पण पैसे नव्हते. पण त्याच्याकडे होती कल्पनाशक्ती आणि मुलीवर आतोनात प्रेम. घरात पडलेल्या रिकाम्या तेलाच्या डब्याकडे त्यांनी पाहून त्यांना एक डोक्यात कल्पना सुचली आणि त्याच डब्यापासून त्यांनी एक नाही, 2 नाही, तर अशा गोष्टी बनवल्या की ज्या गोष्टी मुलीतला जगातला सगळ्यात मोठा आनंद देणार होत्या. त्या डब्याद्वारे तो त्या मुलीचं प्रेम जिंकणार होते. अतिशय कमी शिकलेले एक व्यक्ती जे शेती करत होते, पण मुलीच्या प्रेमाखातर मोकळ्या तेलाच्या डब्यापासून एक अशी अनोखी गोष्ट बनवली की ज्यामुळे संपूर्ण देशात व्हिडिओ व्हायरल झाला. जर तुमच्या घरात मुलगा मुलगी असेल आणि जर तुमच्या घरात असा रिकामा तेलाचा डबा असेल तर तुम्ही कशी वस्तू बनवायची, चला जाणून घेऊयात. एक व्यक्ती ज्याचं नाव रमेश, मराठवाड्यातल्या एका छोट्या गावात राहणारा एक मुलगा, त्याची पत्नी सुनीता आणि त्याची 5 वर्षाची मुलगी श्रावणी, हेच त्यांचं जग होतं. मातीत घाम गाळून तो कुटुंबाचं पोट भरायचा. परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण घरात प्रेमाने समाधान होतं. श्रावणी त्यांची मुलगी खूप हुशार आणि चंचल होती. तिचा वाढदिवस 2 महिन्यावर आला होता. घरात त्याबद्दल चर्चा सुरू झाली. दररोज ती बाबांना विचारायची, बाबा माझ्या वाढदिवसाला काय आणणार? रमेश तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा, हसून म्हणायचा, माझ्या परीसाठी सगळ्यात भारी गोष्ट आणीन. पण हे बोलताना त्याच्या काळजात चर व्हायचं, कारण त्याला माहित होतं खिशात नवीन कपडे घ्यायला देखील पैसे नव्हते, तर गिफ्ट ही दूरचीच गोष्ट होती. मुलीला देखील माहिती होतं मुलगी बरीच मोठी झाली होती. 4-4 मुलगी होती. साधारणपणे वडील फक्त एका मोठ्या पेड्याचा बॉक्स घेऊन यायचे. त्यांची इतकीच कुवत होती. शेतीमध्ये उत्पन्न निघत नसायचं, पण मुलगी दरवेळी त्या ठिकाणी नाखुश असायची. एके दिवशी झालं असं, रमेशचा धाकटा भाऊ सुरेश, जो पुण्याला नोकरी करायचा, जो चांगल्या कंपनीत नोकरी करायचा, ज्याला 50-60 हजार रुपयाचा पगार होता, तो त्याच्या पत्नीला आणि 2 मुलांना घेऊन कुटुंबासाठी गावी आला होता. सुरेशची परिस्थिती अत्यंत चांगली. त्याने येताना श्रावणीसाठी एक सुंदर बाहुली, खूप सारे चॉकलेट आणली होती. श्रावणी ती चॉकलेट आणि बाहुली पाहून इतकी खुश झाली की ती दिवस रात्र त्या बाहुली बरोबर खेळायची. त्यांच्याबरोबर तिच्या काकी म्हणजे सुरेशच्या पत्नीने देखील श्रावणीच्या हातावर 100 रुपयाची नोट ठेवली होती. त्या रात्री श्रावणी निरागसपणाने म्हणाली, माझी आई, माझे काका किती चांगले आहे, त्यांनी माझ्यासाठी किती छान खेळणं आणले, माझे पप्पा तर मला काहीच देत नाही. आणि हे वाक्य रमेशच्या हृदयाला बाणासारखं लागलं होतं. त्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आपली मुलगी आपल्याला चांगली न म्हणता तिच्या काकाला कशी काय चांगलं म्हणते, असं त्याला वाईट वाटलं होतं. त्या मुलीचं हे वाक्य त्याच्या इतकं जिवारी लागलं. सुनीताने त्याचा हात दाबला, जणू काही ती त्याला धीर देत होती. त्याची पत्नी म्हणाली, आपली परिस्थिती वाईट आहे,
पण आपण आपल्या परिस्थिती पुढे काय करू शकतो? पैशाचं सोंग आणता येत नाही. पण त्या रात्री रमेशला झोप लागली नव्हती. तो श्रावणीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. विचार करत होता, मी कसा बाप आहे जो आपल्या मुलीची एक छोटी इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्याला आठवलं आणि त्यानंतर त्याने तो भयंकर अनोखा प्रकार करणार होता ज्याची कल्पना देखील नव्हती. मुलीचे ते शब्द त्याच्या कानात गरम तेल ओतल्यासारखे पडले. त्यांनी ठरवलं होतं की मी आता असं काहीतरी करेल की माझी मुलगी काकांपेक्षा पप्पा चांगले असंच म्हणेल. त्याला आठवलं श्रावणीला जमिनीवर बसून जेवावं लागतं. तो हळूहळू विचार करू लागला, श्रावणीसाठी असं काय करता येईल, अशी काय वस्तू करता येईल की त्याने घरातले पैसे जर वाचतीलच पण हळूहळू तिचा फायदा देखील होईल. तिच्या दररोज उपयोगी ती वस्तू आहे. मग आता तो हळूहळू त्या प्रक्रियेकडे येणार होता. तेलाच्या डब्यापासून ती अनोखी वस्तू बनवणार होता की ज्यामुळे संपूर्ण देशात त्याचं कौतुक होणार होतं. मुलीच्या प्रेमापोटी केलेली अनोखी गोष्ट जी संपूर्ण देशात त्याला ओळख निर्माण करून देणार होती. त्याने हळूहळू तपास करायला सुरुवात केली. आपल्या खिशात किती पैसे आहेत? त्याने पत्नीला रात्रीच उठवलं. तिला विचारलं, सुनीता तुझ्याकडे किती पैसे आहेत? सुनीता म्हणाली, माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे मोजके 100 रुपये होते. आता वाढदिवस अगदी 2-3 दिवसावरच आला होता. त्याच्या लक्षात आलं होतं आपण बाहेरून काही विकत आणू शकत नाही कारण की घरात किराणा आणायचा होता. अजून शेतामधलं सोयाबीन निघणं बाकी होतं. सोयाबीन बाजारात कधी जाईल, कधी काय होईल त्याने ठरवलं होतं. पण आता काहीतरी करायचं होतं. मुलगी आपल्याला चांगली म्हणाली पाहिजे असं त्याने त्या ठिकाणी सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला. त्याने हळूहळू मुलीची बोलण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, श्रावणी बाळा, तुला काय पाहिजे? तुला कशाची कमतरता आहे? तुला काय आहे? एक बाप जसा प्रेमाने एखाद्या मुलीला विचारतात तसं तो विचारत होता. पण तेवढ्यात तिच्या आईने तिला आवाज दिला. म्हणाली, श्रावणा बाळा, ये जेवायला. ती जेवायला गेली. जेवायला गेल्यावर ती स्वयंपाकघरात चुलीपुढे जमिनीवर बसून जेवायला लागली. तिच्याकडे बसायला खुर्ची नव्हती. त्याबरोबर तिचं पुस्तक, खेळणी घरात पुढे अस्तव्यस्त पडलेली असायची. स्वतःची एक अशी जागा हवी होती जी बसून खाऊ शकेल असं त्या वडिलाच्या डोळ्यात आलं होतं. रमेशच्या लक्षात आलं की आपल्याला अशी वस्तू बनवायची आहे की ज्याने श्रावणीचं काम सोपं होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश घराच्या मागच्या बाजूला गेला. तिथे एक रिकामा तेलाचा डबा होता. त्यावर धूळ साचली होती. रमेश त्या डब्याकडे पाहत राहिला. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. त्याला त्याच्या मुलीच्या समस्येचं उत्तर मिळालं. वाढदिवसाच्या गिफ्टची कल्पना एकाच वेळी सुचली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं. त्याने ठरवलं तो विकत काही आणणार नाही. तो स्वतःच्या हाताने तिच्यासाठी असं काही बनवेल, असं काहीतरी जे तिच्या रोजच्या वापरात येईल आणि जे पाहून तिला जगातला सगळ्यात मोठा आनंद होईल. रमेशने आपला गुप्त प्रकल्प सुरू केला. त्याने तेलाचा डब्बा उचलला. जणू काही तो एखादा खजिनाच होता. त्याने त्या जुन्या कपड्याने सर्वप्रथम तो डबा घासून स्वच्छ केला. त्यावरचे तेलकट डाग पुसून काढले. आता तो चकचकीत डब्याचा एक पत्रा होता. त्याने तो इतका साफ केला की असं वाटत होतं की तो कंपनीमध्ये आता तेल भरल्या रोखता साफ झाला होता. रमेश आता तालुक्याच्या ठिकाणी गेला. तिथे जाऊन त्याने रंगबेरंगी सजावटीचे घोटीव कागद घेऊन आला. जे आपण गिफ्टला कागद लावतो तशा प्रकारचे कागद घेतले. फेविकॉलची बॉटल आणली. सुनीताने विचारलं, अहो हे काय करतात, कशासाठी? रमेश फक्त हसला आणि म्हणाला, श्रावणीसाठी जादू करतोय. त्याने तो रंगीत कागद घेतला. त्याची पांढरी बाजू वर केली. व्यवस्थित फेविकॉल लावला. त्याने विशेषतः कोपऱ्यावर जास्त फेविकॉल लावला. त्याने त्या डब्याला पूर्णतः त्या रंगीबेरंगी कागदानं पॅक करून टाकलं. आता तो कागद डब्याला त्याने हळुवारपणे चिकटवला. कागदावर एकही सुळकुटी येऊ नये म्हणून तो काळजी घेत होता. तुम्ही कल्पना करा, एक पांढरा तेलाचा डबा आणि ज्याला सगळ्या बाजूने जो गिफ्टचा कागद आपण लावतो तशा प्रकारचा कागद लावला गेला. त्याने तो रंगीत कागद सगळ्या बाजूनं चिटकवला. वरच्या बाजूनं, खालच्या, एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे हात दुमडून चिटकवला. एखाद्या महागड्या गिफ्टला आपण जसं पॅक करतो तसं त्या डब्याला अगदी पॅक केलं होतं. एका नवीन स्वरूपात सजवलं होतं. त्याच्या बाजूला कागद कमी पडला म्हणून तिसरा कागद मापानं कापून तिथे सफाईने चिटकवला. आता तो जो गंजलेला तेलाचा डबा होता तो राहिला नव्हता. एक सुंदर रंगीबेरंगी आकर्षक स्टूल किंवा टेबलासारखा दिसत होता. मग आता कागदाला गिफ्टचा कागद लावून नेमकं काय होणार होतं, त्याचा काय वापर होणार होता, त्या मुलीचं यांनी काय गरज भागणार होती, आता ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. अखेर तो दिवस उजाडला. श्रावणीचा वाढदिवसाचा तो दिवस होता. सकाळी उठली पण तिचा चेहरा थोडा उतरलेला. तिला वाटलं बाबा याही वर्षी काही गिफ्ट देणार नाही. रमेश तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, चल बाळा, डोळे बंद कर, तुझ्यासाठी एक जादू आहे. श्रावणीनं डोळे मिटले. रमेशनं ती सुंदर सजवलेली वस्तू तिच्या समोर ठेवली आणि म्हणाला, आता डोळे उघड. तो म्हणाला. श्रावणीनं डोळे उघडले. ती रंगीबेरंगी वस्तू पाहून ती आश्चर्यचकित झाली. बाबा हे काय आहे? रमेशने हसून म्हणाला, हे तुझं डायनिंग टेबल आहे. आता तुला जमिनीवर बसून जेवायची गरज नाही. एक ताटली त्याच्यावर ठेवून दाखवली. बघ हे तुझं स्टूल पण आहे. याच्यावर एक छोटीशी उशी ठेवली की तू यावर बसून अभ्यास करू देखील शकतेस, तू खेळू शकतेस. आता 2 प्रकारचा वापर या डब्याचा होणार. ती याच्यावर बसून काहीतरी अभ्यास करू शकत होती किंवा एक छोटीशी खुर्ची तिच्या शेजारी घेऊन त्याला एखाद्या टिपॉय सारखा त्या डब्याचा वापर करू शकते. एक आकर्षक डब्याला रूप त्यानं दिलं होतं. श्रावणीच्या डोळ्यात आनंद तरळ. तिने पैशानं विकत घेतलेलं कोणतंही खेळणं आता इतका आनंद देऊ शकत नव्हतं. तिने
धावत जाऊन तिच्या वडिलांना मिठी मारली, म्हणाली, बाबा हे जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट आहे, माझे बाबा सगळ्यात चांगले आहेत. रमेशच्या डोळ्यातून हे ऐकतात पाणी आलं. त्याने फक्त एक वस्तू बनवली नव्हती, तर आपल्या मुलीचा विश्वास आणि प्रेम जिंकलं होतं. त्याने आज संपूर्ण प्रवास ही जे करण्याची गोष्ट आहे ही सगळी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. हा व्हिडिओ तासातच काही करोडो लोकांनी पाहिलेला आहे, ज्यामुळे बापाच्या कल्पकतेचं, प्रेमाचं कौतुक संपूर्ण देशातून होत आहे. तुम्हाला या गोष्टीविषयी काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.